नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण मुशी इथल्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात आलेलो आहोत। तर आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरल्यानंतर ज्या एका स्टॉलवर आपल्याला जास्तीत जास्त गर्दी दिसली तो म्हणजे आपल्या लिटल चॅम्पचा एक स्टॉल। सगळ्यांचं आकर्षण ठरलेला हा ट्रॅक्टर आज आपण इथं बघू शकता। तर थोडक्यात आपण कंपनीच्या सरांसोबत एकदा त्यांचं इंट्रोडक्शन घेऊ। सर, तुमची माहिती सांगा। नमस्कार, मी सलीम शेख। ॲग्रोन लिटल चॅम्प बुलेट ट्रॅक्टर 3 चाकी बुलेट ट्रॅक्टर आहे। बुलेट सारखा दिसणारा ट्रॅक्टरच आहे, याला लुक दिलेलं बुलेट ट्रॅक्टरचं। याची निर्मिती केली आहे मकबूल भाई शेख यांनी। निलंगा येथे याचं प्रोडक्शन चालू आहे। गेल्या 4-5 वर्षांपासून आम्ही ट्रॅक्टर विकतोय। कमीत कमी 400-500 ट्रॅक्टर आतापर्यंत आम्ही विकलेले आहेत। आपण बघू शकता माझ्या मागे हा डेमो पीस आहे। जुन्या 5 वर्षाचं ट्रॅक्टर आहे। याच्यावरती सोयाबीन कापणी यंत्र जोडलेलं आहे। याच्यावर एकूण 16 ते 17 प्रकारचे अवजार याच्यावरती चालतात। पेरणी, पाळी, कोळपणी, वखरणी, डवारणी। एका वेळेस एका लिटर डिझेल मध्ये 1.5 तासाचा ट्रॅक्टर चालतो। हा फवारणी यंत्र आहे। 200 लिटरची कॅपॅसिटी असलेला। पावणे तासामध्ये 1 एकर रानाची फवारणी करते। एका वेळेस 20 फूट रान फवारणी होती याच्यावरती। आपण बघू शकता ट्रॅक्टरचा विचार केला फ्युचरचं कसं ट्रॅक्टरचं फ्युचर दिलेलं त्याच्यात। टेक्नॉलॉजी आहे, तिकडे ब्रेक आहे, गिअर आहे, हा गिअर आहे, हॅलो गिअर सिस्टम आहे याच्यात। म्हणजे मोठ्या ट्रॅक्टरला जो सिस्टम असतो तोच आहे। मोठे ट्रॅक्टर जेवढं काम करू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त काम हा करणारा ट्रॅक्टर आहे। त्याच्या मागे यंत्र जोडवायचं आहे आपण। याच्या 4 चाकी झालं, 3 चाकी आणि 4 चाकी पण उपलब्ध आहे। इकडे बघू शकता आपण याचा कोणत्या पिकांची कापणी करू शकतो। सोयाबीन, उडीद, मूग यांची कापणी करू शकता आपण। इकडे राजगिरावी कापणी करू। इकडे बघू शकता हे आहे 3 चाकी मध्ये। आपण याच्यामध्ये 3 चाकी आणि 4 चाकी दोन्ही पण मॉडेल बनवू शकतो। फक्त आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी 4 नटाचा सिस्टम बनवावं लागेल, बसवावं लागेल आणि हँडल 4 चाकी होऊन जाणार। एकदम सोपं आहे। आणि आम्ही विचार केला, अवजाराचा विचार केला तर तुम्हाला दाखवतो थोडे अवजार। आम्ही शेतकऱ्यांसाठी एकदम परवडेबल आणि एकामध्ये 2-2, 3-3 अवजार अटॅचमेंट दिलेलं आहे। हे बघू शकता, ही दिसणार 3 चाकी, 3 मोगरा आणि पाळी, ह्याच्यात दोन्ही अटॅचमेंट आहे। प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळी डिझेल याच्यावर सुद्धा बसवता येतं। यांना एका अटॅचमेंट मध्ये 3-3 अवजार आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे। आणि हा झाला पेरणी आणि कोळपणी। आज जी शेतकऱ्यांना अडचण होती शेतीसाठी, शेतकऱ्यांना आंतरमशागतीसाठी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे कोळपणी। जी बैल जोडीशिवाय कोळपणी करू शकत नाही शेतकरी। त्याला पर्याय म्हणून आम्ही या कोळ्याच्यावरती कोळपणी केली। एका वेळेस 5 तास घेऊन जाऊ शकते ना, कोळपणी करू शकतात। जवळजवळ 400 ते 500 ट्रॅक्टरवरती कोळपणी चालू आहे, पेरणी फवारणी सर्व चालू आहे। साधारण किंमत काय सर दोन्ही मॉडेलची? 1,95,000 3 चाकीची आहे। तुम्हाला 4 चाकीचं पाहिजे असेल तर 15,000 रुपये एक्स्ट्रा लागतील तुम्हाला। आणि सरकारमार्फत काही सबसिडीची योजना? डीबीटीचं 50% सबसिडी आहे याला। अप्रूव्ड आहे माझं? अप्रूव्ड आहे। त्यानंतर आपण इकडे समोर बघितलं की विविध पिकांची आपण कापणी करू शकतो। यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन कापण्यासाठी खरंच मोठा प्रॉब्लेम आला होता। तर जगातलं 1 नंबर रिपर आहे। जी जगात पहिलं रिपर आहे जे हायड्रोलिक प्रेशरवर चालतं, झिरो व्हायब्रेशन, याला व्हायब्रेशन होत नाही। बाकीचे रिपर डायरेक्ट बेल्ट चेन वरती आहेत, पण हा हायड्रोलिक वरती असल्यामुळे व्हायब्रेशन होत नाही। याला इंजिन किती HP दिलंय सर? 10 HP गिरोज कंपनीचं इंजिन आहे। आणि याचा मेंटेनन्स वगैरे? मेंटेनन्स कुठेही पार्ट काढून तुम्ही लोकल मध्ये घेऊन जाल, लोकलचा एक हुशार मेकॅनिक सांगेल, अनुभवी मेकॅनिक, की कोणत्या गाडीचं पार्ट येतं याला। म्हणजे आपण थोडक्यात एक जुगाडू पद्धतीने या ट्रॅक्टरची निर्मिती केली। जुगाडातून तयार झालेला आहे ट्रॅक्टर आहे। म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात त्याच्या मेंटेनन्स साठी कुठे जाण्याच्या बाहेर आवश्यकता नाही। त्यानंतर आपण बघितलं इकडे बरेचसे सारे अवजार आपण जोडणीसाठी ठेवलेत। तर हे जोडणं किती सोपं आहे? म्हणजे आपण मोठ्या ट्रॅक्टरला जेवढं जोडतो ते सेम काही फरक, मोठ्या ट्रॅक्टर मध्ये ह्याच्यामध्ये काही बदल नाही। ठीक आहे। त्यानंतर आपण इकडे ब्लोअर वगैरे बघितलाय। तर हे फळबागामध्ये चालू शकतं का? ब्लोअर आहे, फळबागात चालणार। तुम्हाला या तुम्हाला दाखवू शकतो, तिथं फोटो आहे, हे बघू शकता तुम्ही। इथं ब्लोअर आहे, हा ब्लोअर आहे, फळबागेमध्ये चालणारा ब्लोअर आहे। इथं बघू शकता मित्रांनो, यंत्र आहे, समजा अवजारांनी याच्यावरती दिलेले आहेत। सोयाबीन कापणी आहे, 3 फणी मोगडा आहे, 3 म्हणतात पाळी, सरळ फास्ट, फवारणी, स्प्रेअर, रिझर, जनरेटर, ब्लोअर, कोळपणी यंत्र, ऑटोमॅटिक ड्रिल, 5 जाती कल्टिवेटर, 20 फुटी स्प्रेअर, नांगर, डम्पिंग ट्रेलर, पाण्याचा पंखा, मळणी यंत्र, रोटावेटर। इथं आपण डम्पिंग ट्रेलर बघितलं तर साधारण याची कॅपॅसिटी काय? 1.5 टन लोड काळ्या रानातून ओढू शकतं। म्हणजे रोडच्या पण खाली आपण शेतातून त्याला ओढत आणू शकतो। 1.5 टन लोड शेतातून ओढायचं।
आणि नांगरणीसाठी हेच मॉडेल चालणार की हेच मॉडेल आहे नांगरणीसाठी. सिंगल पलटी नांगर घ्यावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. की आमचे सर्व अवजारे आमच्यापाशी उपलब्ध आहे. आम्ही स्वतः बनवून देतो अवजारे. ठीक आहे. आता सगळ्या महाराष्ट्रातून आपले शेतकरी बघतायत, तर कृषी प्रदर्शन संपल्यानंतर जर एखाद्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांनी कुठे संपर्क करायला पाहिजे? त्यांनी संपर्क करण्यासाठी आम्ही इथं आमचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. हे कॉन्टॅक्ट नंबर्स आहे. आमचा पत्ता आहे निलंगा, जिल्हा लातूर. सर, आपण इथं स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून देखील यांचे ट्रॅक्टर वगैरे मागू शकता. तर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे असे जुगाडातून बनवलेले अवजार आपण स्वतःच्या शेतीसाठी खरेदी करून अगदी 2-3 एकर जरी शेती असेल तरी घरच्या घरी एकदम आरामात आणि कुठल्याही कष्टाविना आपण सहज शेती करू शकतो. तर सर, आम्हाला माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपले बी खूप आभार. आमच्यापर्यंत आलात. आमचा आकर्षक बिंदू असलेले ट्रॅक्टर आम्हाला जनतेपर्यंत पोहोचत आहे त्याबद्दल धन्यवाद सर. ओके.